नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचं दुःखद निधन झाल्यानंतर ज्या काही गेल्या काही काळामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण पाहतोच आहोत. सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी, यांनी आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आता गटाच्या नेत्यासुद्धा झालेल्या आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि ते अभिनंदनास त्या पात्र आहेत यासाठी की महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव जे आहे ते लिहिलं जाणार आहे महाराष्ट्राच्या या सगळ्या राजकारणाच्या इतिहासामध्ये. त्यामुळे एक वेगळी गोष्ट त्यांच्या बाबतीत ही घडलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं अभिनंदनसुद्धा होते. पण अनेक लोक असे आहेत जे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या त्या प्रमुख बनल्या, त्यांच्या नेत्या बनल्या, यामुळे दुःखसुद्धा झालेलं आहे. हे दुःख जाहीररित्या ते दाखवू शकत नाहीत. मग वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून किंवा कशाच्या तरी आड हे दुःख जे आहे ते व्यक्त केलं जातं. एक खदखद मनामध्ये आहे, एक काहीतरी खात असतं मन, तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात की कशासाठी यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं. प्रामुख्याने जी चर्चा कालपासून सुरू आहे, म्हणजे जेव्हा सुनेत्रा पवार यांचं नाव आलं उपमुख्यमंत्रीपदासाठी तेव्हापासून एक चर्चा चालू आली की विलिनीकरण, राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण व्हायला पाहिजे काही करून. अजित पवार जेव्हा होते त्यावेळेला त्यांनी चर्चा केली होती आणि 12 फेब्रुवारीला कुठेतरी विलिनीकरण होणार किंवा त्याची घोषणा केली जाणार असं ठरलं होतं. त्यामुळे ती चर्चा जी आहे ती कुठेतरी सुरू व्हायला पाहिजे, विलिनीकरण व्हायला पाहिजे काही करून, हे कुठेतरी सातत्याने बिंबवलं जात होतं मीडियाच्या माध्यमातून. मग त्यासाठी एक कुठला तरी व्हिडिओ ज्याच्यामध्ये अजित पवार, शरद पवार बसलेले आहेत, जयंत पाटील आहेत, वेगवेगळे नेते आहेत, हे सगळे नेते बसून चर्चा करतायत. अर्थात ती चर्चा कशाची आहे हे काही कळत नाही, पण तीच चर्चा विलिनीकरणाची आहे असं दाखवून त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की विलिनीकरण काही करून व्हायला पाहिजे. हे या सगळ्या लोकांचं मत आहे ज्यांना हे कुठेतरी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, गटाच्या नेत्या झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, हे कुठेतरी आवडलेलं नाही, मनामध्ये काहीतरी खातंय असं त्या ठिकाणी दिसतंय. आणि त्याचं कारण हे आहे की या सगळ्यांना असं वाटतंय विलिनीकरण का व्हावं, तर विलिनीकरण झाल्यावर सुनेत्रा पवार किंवा एकूणच तो राष्ट्रवादी काँग्रेसचा जो पक्ष आहे, गट आहे, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली असलेला, तो कुठेतरी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली यावा ही त्यांची इच्छा आहे. अर्थात ही त्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या आमदारांची इच्छा आहे का हे कोणी विचारत घेत नाही, आमची इच्छा आहे म्हणून हे सगळे ते कुठेतरी थापण्याचा प्रयत्न करतायत लोकांवर. ते एक प्रकारे ती आपली इच्छा जी आहे ती लादण्याचा प्रयत्न करतायत की हे जे आहेत आमदार अजित पवारांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांनी आता शरद पवारांच्या एका छत्राखाली यायला पाहिजे. म्हणजे विलिनीकरण करायचं तर शरद पवार हेच प्रमुखपदी असले पाहिजे, त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राष्ट्रवादी चालली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने त्याला राष्ट्रवादी म्हणता येईल असं कुठेतरी या सगळ्यांनी मत बनवलेलं आहे आणि ते मत लोकांचंही असावं असं त्यांची इच्छा आहे. पण प्रत्यक्षामध्ये विलिनीकरणाची कोणती बोलणी झाली होती का, कोणत्या स्तरापर्यंत गेली होती, कोणत्या तारखेला विलिनीकरण होणार होतं याविषयी कोणती अधिकृत माहिती नाही. हे अजित पवारांनी ठरवलं होतं, अजित पवारांना वाटत होतं, हे सांगायला अजित पवार आज हयात नाही आहेत दुर्दैवाने. त्यामुळे त्यांच्या नावावर काही चर्चा ज्या आहेत त्या घडवल्या जाऊ शकतात, केल्या जात आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे विलिनीकरण व्हावं, मग याचेच प्रश्न आपण पाहिलं असेल की मीडियामधले जे प्रतिनिधी आहेत हे सगळ्या लोकांना, मग अजित पवारांच्या गटातील आमदार असतील की शरद पवारांच्या गटातील आमदार असतील, नेते असतील, या सगळ्यांना हेच प्रश्न विचारले जात आहेत की तुम्हाला विलिनीकरण हवंय का, विलिनीकरण झालं तर काय होईल, तुम्हाला आवडेल का, हेच प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. अर्थात सगळ्यांनी सांगितलं विलिनीकरण हवंय, पण कोणी असं सांगायला तयार नव्हतं की ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायला तयार आहोत असं कोणी म्हणत नाही. विलिनीकरण सगळ्यांना हवंय, दोन्ही पक्ष एकत्र यावेत, सगळ्यांनी एकत्र नांदावं असं सगळ्यांना वाटते.
पण ते नेतृत्व कोणाकडे जाणार याविषयी कोणी बोलायला तयार नाही. पण जे कोणी पुरोगामी विचारवंत, पत्रकार, लेखक आणि मीडियामधले लोक यांना वाटतंय की ते शरद पवारांच्या हातामध्ये गेलं पाहिजे. अर्थात ज्या वेळेला अजित पवार होते त्याविषयी जेव्हा बोललं जातं तेव्हा अजित पवार हेच खऱ्या अर्थाने त्याचे नेते होणार होते किंवा झाले असते. ते तर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार झाले नसते. का झाले असते? तर जर तसंच करायचं असतं तर ते तेव्हाच झाले असते. त्यांनी वेगळा स्वतःचा 40 आमदारांसह स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष बनले नसते. शरद पवारांसोबतच काम केलं असतं. त्यामुळे अजित पवार जर हयात असते तर त्यांनी निश्चितपणे विलिनीकरणासाठी प्रयत्न केले असते. पण ते करत असताना तेच त्या पक्षाचे प्रमुख झाले असते. कदाचित शरद पवारांचं मार्गदर्शन घेतलं असतं, पण सगळे अधिकार आपल्याकडे ठेवले असते. कशा पद्धतीने पक्ष वाटचाल करणार, कोणाशी त्या ठिकाणी त्यांची युती होणार, सत्तेत जायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार अजित पवारांनी स्वतःकडे ठेवला असता. पण आत्ता जे लोक विलिनीकरणाबद्दल बोलत आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं जे आहे अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा पक्ष, गट हा सगळा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जावा. आणि तो जात नाही आहे, तो गेला नाही. यामुळे त्यांना दुःख झालेलं आहे. कारण आता सुनेत्रा पवार प्रमुख झाल्यामुळे त्या आता ठरवणार आहेत आणि त्या तर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाहीत. कारण एक प्रकारे अजित पवार जसे त्या गटाचे प्रमुख होते, पक्षाचे प्रमुख होते, तसंच आता सुनेत्रा पवार आहेत. त्यामुळे जर विलिनीकरण करायचं तर शरद पवारांचा पक्ष विलीन होईल का? सुनेत्रा पवारांचं नेतृत्व तो मान्य करेल का? त्यांचं नेतृत्व मान्य करून तो भाजपसोबत सत्तेत जाईल का? हे सगळे प्रश्न आहेत. पण ते प्रश्न नको आहेत. सगळ्यांना इच्छा आहे ती शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष यायला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. त्यामुळे दुःख आहे, ही खदखद आहे. आणि म्हणून मग प्रश्न विचारला जातो शरद पवारांना की सुनेत्रा पवारांचा जो शपथविधी होतोय त्यासाठी तुम्हाला बोलवलेला आहे का? अर्थात शरद पवार म्हणाले की मला काय माहिती नाही आहे. आता त्यांना माहिती नाही आहे की आहे पण ते सांगत नाही आहेत हे माहिती नव्हतं. पण अर्थात त्यांना एक कळलं असणारच, कारण एवढी मोठी घटना आहे आणि त्यांच्या कुटुंबातलीच एक व्यक्ती जर उपमुख्यमंत्री होते ते शरद पवारांना कळणार नाही असं होणार नाही. पण ते कशाला त्या कार्यक्रमाला जातील? सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलं तुम्ही या कार्यक्रमाला जाणार का? तर त्या दिल्लीला गेल्या. कारण का? दिल्लीला 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे तिथे आपल्याला जाणं आवश्यक आहे. म्हणून आपण सभागृहातले नेते आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या, म्हणून त्या तिकडे गेल्या. आता त्यांचं कोणतीही चूक नाही आहे, कारण त्या मुळातच त्या पक्षाच्या नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आलेले नाही आहेत अजून. पण एक असं चित्र तयार केलंय की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, पवार कुटुंब एकत्र आलं आणि ते एकत्र आलं म्हणजे आता पक्षही एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आता सुनेत्रा पवारांनी नेतृत्व न घेता शरद पवारांकडे नेतृत्व सोपवलं पाहिजे अशी जी एक भूमिका मांडली जाते. आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायलाच पाहिजे, सुप्रिया सुळेंनी जायला पाहिजे असं एक चित्र तयार केलं जातं. प्रत्यक्षामध्ये सुनेत्रा पवारांचा पक्ष वेगळा आहे, शरद पवारांचा पक्ष वेगळा आहे. सुनेत्रा पवारांच्या पक्षामध्ये म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या आमदारांचा पक्ष याच्यात कोणते निर्णय घ्यायचे हा अधिकार आता सुनेत्रा पवारांनी दिलेला आहे. त्यांना गटनेता निवडण्याचा निर्णय हा त्यांच्या आमदारांनी घेतलेला आहे. त्यात शरद पवारांच्या पक्षाचा काहीच संबंध नाही. त्या उपमुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेत आहेत, त्या कार्यक्रमाला जायचं की नाही हे शरद पवार ठरवू शकतात. आणि ते गेले नाहीत तर वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. पण ते वाईट वाटतंय अनेकांना की ते गेले नाहीत, तो पक्ष एकत्र आला नाही. याचं कारण हेच आहे की शरद पवारांच्या हाताखाली नेतृत्व असावं, सगळ्या लोकांनी त्यांच्या हाताखाली काम करावी अजूनही त्यांची इच्छा आहे. आणि अजित पवार दुर्दैवाने निघून गेल्यानंतर आता ती इच्छा अधिक बळावलेली आहे. कारण सुनेत्रा पवार जे आहेत त्या नवीन आहेत, तर त्यांनी कशाला उपमुख्यमंत्री बनावं, त्यांनी कशाला गटनेता बनावं, त्यांनी थेट सगळा पक्ष घेऊन शरद पवारांसोबत सामील व्हावं अशी ती इच्छा आहे. आणि त्याच्यात मग सांगितलं होतं की भाजपाने याच्यामध्ये काहीतरी कारस्थान केलं असेल, त्यांनी काहीतरी हे सगळं घडवून आणलेलं असेल. मुळातच अजित पवारांचा हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हा भाजपासोबतच आहे. तो काही वेगळा झालेला नव्हता की कुठे वेगळा काम करत होता आणि त्यांना आता आकर्षित करून घेतलंय अजित पवारांच्या जाण्यानंतर, असं अजिबात नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीच होते, त्यामुळे ते फडणवीसांसोबतच काम करत होते. त्या सगळ्यांचं एकत्रित जे काही बैठका होत असतील, चर्चा होत असेल, निर्णय होत असतील ते एकत्रितच होत होते. त्यामुळे भाजपाने सुनेत्रा पवारांच्या संदर्भात काही सूचना केल्या असतील
किंवा काही निर्णय घेतले असतील, त्यांना सांगितले असतील की असं करता येऊ शकतं, तर त्यात वावगं काहीच नाही आहे. त्यात वावगं वाटण्याची काय गरज आहे. पण असे मथळेसुद्धा वर्तमानपत्रात आले की आता सगळ्या राष्ट्रवादीची सूत्र भाजपाच्या हातात आहेत. भाजपासोबतच ते गेलेले आहेत. अजित पवार काय वेगळे नव्हते. शरद पवार वेगळे आहेत, ते वेगळेच आहेत. ते कुठे अजित पवारांसोबत एकत्र आले नव्हते. तेव्हा हे चित्र जे तयार केलं, एक नरेटिव्ह तयार केलं जातं की जणू काही या पक्षाला कोणते अधिकारच नाहीत. अजित पवारांच्या पक्षाला त्यांनी जे काय करायचं ते एकतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली करावं, किंवा जर करत नसतील तर मग भाजपानेच काहीतरी घडवून आणलेलं आहे, असं जे चित्र तयार केलं जाते ते यातूनच आहे की या सगळ्यांना दुःख झालेलं आहे, मनामध्ये काहीतरी खातंय, आणि म्हणून हा सगळा सन्नाटा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मनापासून शुभेच्छा दिल्या जात नाहीयेत. मनापासून कुठेतरी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनल्यात हे आवडत नाही, ते दाखवलं जाते. पण दाखवताना मध्ये ती सल, त्या पोस्टमध्ये, त्या वक्तव्यांमध्ये ती सल दिसून येते की यांना कसं काय उपमुख्यमंत्रीपद मिळालं, त्याच्यामुळे विलिनीकरण थांबलं, शरद पवार प्रमुख नेते परत झाले नाहीत. ते झाले असते तर कदाचित आपल्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या सोबत आपली पत्रकारिता करता आली असती, आपलं विचारवंत म्हणून त्यांच्याबरोबर वावरता आलं असतं. ते सगळंच कुठेतरी मुसळकेरात गेलं. हे दुःख त्या ठिकाणी आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.